महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची उपस्थिती। मंदिर विकासासाठी सदैव पाठीशी राहण्याचा शब्द। हिमायतनगर वाढोणा येथील महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री परमेश्वर मंदिरात भेट देऊन श्रींचे मनोभावे दर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। उद्घाटनानंतर जवळगावकर यांनी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या मंदिर कमिटीच्या आजवरच्या कामकाजाच्या छायाचित्र संग्रहाची पाहणी केली। मंदिर कमिटीने विविध धार्मिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रमातून केलेल्या कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले। मंदिर कमिटीच्या पुढाकारामुळे हिमायतनगरच्या वैभवात भर पडली आहे। मंदिराच्या विकासासाठी कोणतीही मदत लागल्यास मी सदैव पाठीशी राहीन असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करत संचालक मंडळाला सहकार्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, नगराध्यक्ष रफिक सेठ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, सभापती जनार्दन ताडेवाड, प्रवीण कोमावार, माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, यात्रा सब कमिटी अध्यक्ष सुभाष शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील व्यवस्था, प्रशासनिक कामकाजाची सुलभता आणि भाविकांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधांमुळे मंदिराच्या कार्याला अधिक गती मिळणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले। मंदिर विकासाच्या नव्या टप्प्याची सुरुवात म्हणून या कार्यालय उद्घाटनाकडे पाहिले जात आहे। प्रथमतः मी महाशिवरात्रीच्या हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। आणि आज परमेश्वर भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आज महाशिवरात्रीच्या या शुभ पावन दिवशी मी या ठिकाणी आलो। हे महाशिवरात्र म्हणून परमेश्वर मंदिर नाही परमेश्वर मंदिर हिमायतनगर हे म्हणजे माझं गाव आहे। त्याच्यामुळं आजच्या दिवशी ते महाशिवरात्रीचा एक दिवस म्हणून त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलो। पण हमेशा मी परमेश्वराच्या या चरणी नतमस्तक होण्यासाठी, कारण माझ्या गावचं देवस्थान आहे। दुसरं या परिसरामध्ये मी खरंच आता जसं म्हणलं, देवस्थान कमिटीने गावकऱ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे। कारण आपण पाहतो आता प्रत्येक ठिकाणी, पण आपल्या हिमायतनगरच्या देवस्थान कमिटीच्या माध्यमातून दरवर्षी काहीतरी या ठिकाणी आल्यानंतर वेगळं काहीतरी या देवस्थानच्या वैभवामध्ये भर पडल्यासारखे आपल्याला दिसेल। आणि म्हणून या ठिकाणी भाविकाचा ओघ, आता मी माहिती घेतली, रात्री 12 वाजेपासून आतापर्यंत 1 लाखाच्या जवळपास भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतलं। म्हणजे आपण समजून घ्या म्हणजे की दरवर्षी ही भक्तांचा ओघ वाढत चालला। निश्चित येणाऱ्या काळामध्ये निश्चित या देवस्थानच्या जो भाविकांचा ओघ आहे असाच वाढत राहील। कारण अनेक कमिटीने किंवा गावकऱ्यांनी जो लक्ष या देवस्थानकडे आहे, ते आपण 10 वर्ष मागे गेलो तर त्यावेळेस काय होतं आणि पुन्हा कसं त्या ठिकाणी झपाट्यानं डेव्हलप होत गेलं। अजूनही बरीचशी संकल्पना माझ्यामध्ये कमिटीच्या मंडळीची आहे। निश्चित भविष्य काळामध्ये ते त्यांच्या पूर्ण संकल्पना आहेत ते पूर्ण हो, त्याच ठिकाणी आम्ही सुद्धा तेवढ्याच हिरीने तेवढ्याच ताकदीनं सोबत आहोत हे मी आपल्या निमित्ताने सांगतो। परत एकदा देवस्थानासाठी जे काही लागेल त्यावेळेस जेव्हा मी खंबीरपणे त्या ठिकाणी सोबत आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि परत एकदा शुभेच्छा।